नमस्कार, रोकटोकवर आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीत विजयाचं स्टेशन गाठण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची इलेक्शन एक्सप्रेस आता सुसाट निघाली आहे। गेल्या काही दिवसात राज्य सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धडाकेबाज घोषणा आणि निर्णयांचा सपाटाच लावलाय। एरवी केवळ शस्त्रागारात असलेलं हे पृथ्वी मिसाईल आता काँग्रेसनं बाहेर काढलंय। एकामागून एक निर्णय घेऊन या मिसाईलमधून बाहेर पडतायत। 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय, किंवा मराठा आरक्षण, किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषध। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ज्यांच्या निर्णय क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं तेच काय मुख्यमंत्री, असा प्रश्न आता जनतेला पडलाय। महाराष्ट्रात पृथ्वी मिसाईल अचानक कार्यरत झाल्याचं हे वास्तव आहे की भास आहे? जाहीरनाम्यातील आश्वासनं ही सत्तेवर आल्यानंतर लगेच साकार करायची असतात का सरकारची मुदत संपताना निवडणुका तोंडावर आल्यानंतर पुरी करायची असतात? निवडणुका जवळ येत असताना लोक या निर्णय आश्वासनांना किती गांभीर्याने घेणार आहेत, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया महाराष्ट्रात पृथ्वी मिसाईल या खास कार्यक्रमात। महाराष्ट्रात पृथ्वी मिसाईल, सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक रिपोर्ट ज्यातून आपल्याला कळेल की नेमक्या कोणत्या घोषणा जाहीर झाल्या। 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण, सरकारी हॉस्पिटल्समध्ये सर्वांसाठी मोफत औषधं, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ, कुलाबा ते सिब्स मेट्रोच्या 3ऱ्या टप्प्याला मान्यता, मराठा समाजासाठी 20% आरक्षणाची शिफारस। लोकसभा निवडणुकांच्या उंबरठ्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारची लोकोपयोगी निर्णय घेण्याची लगीनघाई सुरू आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कधी नव्हे ते वायुवेगानं कामाला लागलेत। अगदी परवापर्यंत पृथ्वी मिसाईल सुस्त पडून होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याबद्दल जाहीर कान उघडणी केली। काकांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही थेट कॅबिनेटमध्ये तोफ डागली। कामं होणार नसतील तर सरकार बाहेर पडण्याचा इशारा अजितदादांनी दिला। त्याशिवाय काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचा आणि आमदारांचाही दबाव वाढत गेला। ही मात्रा बरोबर लागू पडली। 1.5 महिन्यांपूर्वी पृथ्वीबाबांनी अचानक गाडीचा गिअर बदलला आणि सरकार फुल स्पीडनं कामाला लागलं। या काळात प्रत्येक कॅबिनेट बैठकीत सरासरी 10 निर्णय घेण्याचा धडाकाच पृथ्वी सरकारनं लावला। आता निर्णयांची सेंचुरी मारण्याच्या जवळ सरकार पोहोचलंय। लोकसभेच्या निवडणुका आता अगदी हातातोंडाशी आल्यामुळे पृथ्वीबाबांनी मास्टर स्ट्रोक लगावलाय। 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली आहे। दिनांक 1/1/95 किंवा त्यापूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या झोपडीत प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडपट्टी धारकास संरक्षण असल्यामुळे याबाबत अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्वांसाठी मोफत औषधं उपलब्ध करून देण्याचा निर्णय म्हणजे इलेक्शनचा बूस्टर डोसच म्हणावा लागेल। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातील सर्व आरोग्य केंद्र व रुग्णालयामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना मोफत औषधी व वैद्यकीय साहित्य सामुग्री कन्झ्युमेबल उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य शासनाने तयार केली आहे। केंद्रातील काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे। लोकसभा निवडणुकीत या नाराजीचा फटका महाराष्ट्रात बसू नये यासाठीच पृथ्वीबाबांनी धडाकेबाज निर्णयांची पोतडी उघडली आहे। आघाडी सरकारची ही हात की सफाई आता कितपत यशस्वी होते ते निवडणुकीत दिसेलच। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। महाराष्ट्रात पृथ्वी मिसाईल या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे नेते, विरोधी पक्ष नेते आहेत। एकनाथ खडसेजी, आपलं स्वागत। आपल्या बरोबर आहेत अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आणि दीपक भातुसे, झी 24 तासचे माझे सहकारी। विजय वडेट्टीवार या कार्यक्रमात सहभागी होणार होते, परंतु त्यांची तब्येत अचानक बरी न झाल्यानं ते प्रत्यक्ष येण्यापेक्षा सुद्धा ते टेलिफोनवर आपल्याशी उपलब्ध असतील, ते हा कार्यक्रम बघतायत। सर्वप्रथम मी जातो एकनाथरावांकडे। एकनाथराव, 100 दिवसात तुम्ही पाहिलात गेल्या 2 महिन्यात 100हून अधिक निर्णय झालेले आहेत। अन्न, निवारा, आरोग्य, प्रवास, मराठा आरक्षण, जो जे वांछिला तो ते लाहो अशी परिस्थिती आता आहे। म्हणजे एक प्रकारे लकवा लागलेल्या हाताचा
ज्या ठिकाणी उल्लेख केला होता तो हात आता प्रचंड स्पीडनं चालू झालाय, तो हात कमळाला देठापासून या निवडणुकीत उखडून टाकेल अशा प्रकारची सगळी व्यूहरचना आहे. काय वाटतं आपल्याला? एखादा विद्यार्थी जसा वर्षभर उराडक्या करतो आणि परीक्षा आली की कॉपी करून पास होण्याचा प्रयत्न करतो, तसं या सरकारचं 5 वर्षाचं किमान 5 वर्षाचं जर म्हटलं तर तशी स्थिती आहे. तिजोरीमध्ये पैसा नाही, तिजोरीत उंदीर फिरताय. 2,93,000 कोटीचं कर्ज या राज्यावर आहे. राज्य सरकार जवळपास गहाण ठेवल्यागत आहे. आणि आता जेवढ्या घोषणा केल्या, या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये शून्य तरतूद आहे, म्हणजे तरतूद केलेलीच नाही आहे. ते म्हणता घरात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा. धर्मदाय करायचा आहे, दया दाखवायची आहे, लोकांना भुलवायचं आहे, परंतु आमच्याकडे तर पैसे नाही म्हणून उसनवार घ्यायचे आहे, उधार घ्यायचा आहे, कर्ज काढायचं आहे आणि लोकांना द्यायचं आहे. म्हणजे आपल्या ठिकऱ्यात काही नाही आहे. आता चलो इलेक्शन आहे, धडाधड घोषणा केल्या आणि आत्ता जरी आपण घोषणा केल्या तरी याची अंमलबजावणी त्यांना करावीच लागेल असंही नाही आहे. पुढे सरकार बदलले तर त्या पुढच्या सरकारची जबाबदारी आम्हाला काय आहे? आलो तर निवडून आलो, नाही आलो तर करूया, अशातली स्थिती आहे. त्यामुळे बजेट सत्र सुरू आहे, ह्याच्यामध्ये जर त्यांनी तरतुदी करून ठेवल्या असत्या तर अधिक त्याला वजन प्राप्त झालं असतं. एक आणि ह्या ज्या मागण्या आहेत, आत्ताच्या नाही, क्लस्टरची मागणी 5 वर्षापासून आहे. अनेक मागण्या जे मी पाहतोय की 5-5, 7-7 वर्षापासून आहे. मग तेव्हा काय नाही झाल्या, तेव्हा यांना लकवा मारला होता. आता निवडणुका पाहिल्या तर लकव्याचं इंजेक्शन घेतलं आणि जोरात धावायला लागलेत आता. पण जनता याला भुली पडणार नाही. हे लबाड आहे, या लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं हे जनतेला माहिती आहे. कारण मागचा यांचा अनुभव जो आहे तो तितकासा चांगला नाहीये. बऱ्याच दिवसानंतर एकनाथ खडसे यांच्या भाषेतला खानदेशी ठसका आता पाहायला आपल्याला मिळाला. आपल्याबरोबर विजय वडेट्टीवार आहेत. विजय वडेट्टीवार, घरात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा अशा प्रकारची घणाघाती टीका या सगळ्या निर्णयांवर आपल्याकडे एकनाथरावांनी केली आहे. हे अचानक पृथ्वी मिसाईल कार्यरत खरोखरच झालंय, हे वास्तव आहे का भास आहे? आमचा विश्वास बसत नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला सांगा नेमकं काय होतं आता या निर्णयातून? एक तर खरं म्हणजे खडसे साहेब म्हणतायत की हे सगळे महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेले अनेक निर्णय आहेत. एकीकडे आपण गरीब माणूस म्हणून म्हणतो, त्याला खायला अन्न नाही म्हणतो. अन्न सुरक्षा योजना आणली तर त्यावर टीका केली जाते. ज्या ज्या योजना हॉस्पिटलमध्ये जर आम्ही म्हणतो की उपचार होत नाहीत, आम्ही जीवनदायी योजना आणली की त्याच्यावर टीका व्हायची. या योजना गेल्या अनेक वर्षापासूनच्या तयार होणाऱ्या योजना आणि आज त्याचा अंमलबजावणी आपण केलेली आहे. मुळात प्रश्न असा आहे, खडसे साहेब म्हणतात त्याप्रमाणे, की राज्याला कुठली आर्थिक संकट नाही. राज्यावर कर्ज हे युतीच्याही काळात होतं, आताही ते कर्ज आहे. कर्ज हे राज्याच्या पूर्ण आपला जे राज्याचं उत्पन्न आहे त्याच्या 15% वर असू नये आणि त्याची खबरदारी घेतलेली आहे. ज्यावेळेस विकासाचा विषय येतो त्यावेळेस कर्ज काढावी लागतात. अनेक राज्यांनी कर्ज काढलेली आहेत आणि विकासामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केली नाही. सामान्य माणूस जो आहे त्याला नजरेपुढे ठेवून विकासाच्या योजना आखल्या जातात आणि त्याच्यावर अंमलबजावणी केली जाते. महाराष्ट्र राज्य हे असं राज्य आहे की कुठल्याही देशातील कुठल्याही राज्यापेक्षा सर्व आघाडीवर, सर्व बाबतीमध्ये आघाडीवर असलेलं राज्य आहे. हे खडसे साहेबांना मान्य करावंच लागेल. अनेक विकासाच्या बाबतीमध्ये पुढे गेलेलो आहोत. आता टीका म्हणून विरोध करणं हा विजय वडेट्टीवार तुमचा हा जो दावा आहे तो आम्ही पुढे विजय वडेट्टीवार तुमचा हा दावा एकनाथराव कदापि मान्य करणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मला त्या वादात जायचं नाहीये. मला एक तुम्हाला छोटासा प्रश्न विचारायचा आहे की गेले 4 वर्ष 10 महिने आम्हाला हालचाल दिसत नव्हती, थंडगार सुस्त वाटत होतं आणि एकदम तुम्ही आता जम्बोजेटच्या स्पीडनं जायला लागलेलात. हे निवडणुकांचा बूस्टर डोस काय आहे नेमका? हे निवडणुकीच्या तोंडावरच का होत आहे? झोपड्यांचा निर्णय घ्या. हा झोपड्यांचा निर्णय तुम्हाला 2 वर्ष आधी नसता का घेता आला? आत्ता निवडणुकीच्याच तोंडावर मराठा आरक्षण, आत्ताच निवडणुकीच्या तोंडावर. हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर का बरं येतंय? खरं सांगायचं तर हा आमच्या मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या जाहीरनाम्यामध्ये हा विषय आहे. 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण द्यायचा हा काही आम्ही घेतलेला निर्णय आहे.
आणि यापूर्वी 95 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिलं आहे. आता निवडणुकीमध्ये आम्ही तर असं म्हणत आहे निवडणुकीच्या तोंडावर आम्ही आता मुस्लिमांची माफी वगैरे मागायची तर आजमावून घ्यावं, आम्हाला माफ करून टाकावं. ज्यांच्या रक्ताच्या भरोश्यावर इमले उभे होतात, ज्यांच्या रक्ताच्या भरोश्यावर सत्ता उभी करायचं यांचा आयुष्यात प्रयत्न राहिला आहे, त्यांनी आम्हाला सांगायचं की निवडणुका पुढे आहेत म्हणून असे निर्णय घेतात. म्हणजे ज्या ठिकाणी जे अनेक वर्षापासून लोक राहत आहेत त्या लोकांना काही संरक्षण देणं म्हणजे पाप आहे, याला पाप समजायचं. आणि राहिला निवडणुकीचा विषय, कुठल्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतले नाहीत. सर्व सरकारने निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतले आहेत. मध्य प्रदेशचा मागचे घेतलेले निर्णय निवडणुकीच्या पूर्वी 4 महिन्यातले निर्णय बघा, छत्तीसगडचे निर्णय बघा, तुमच्या गुजरातचे निर्णय बघा. अरे ह्या निर्णयामध्ये शेवट हे निर्णय जनतेच्या हिताचे आहेत की नाही हे महत्वाचं आहे. आणि ते बरोबर आहे विजय वडेट्टीवार, जनतेच्या हिताचे निर्णय आहेत की नाही हे बघावं लागेल. ज्या 3 राज्यांचा उल्लेख केला त्या तिन्ही राज्यात जी कार्यरत सरकार होती तीच सरकार पुन्हा निवडून आलेली होती. याचा अर्थ त्यांनी फक्त शेवटच्या 2 तासात शेवटच्या 2 महिन्यात काम केलेलं होतं असा निष्कर्ष आपल्याला काढता येणार नाही. अर्थात या चर्चेत तुम्ही अनेक मुद्दे मांडलेत, मुस्लिमांचाही मुद्दा काढलेला आहे. अर्थात त्यावर एकनाथराव खडसे उत्तर देतील. आपल्यासोबत अभय देशपांडे, दीपक भातुसे आहेत, त्यांनाही मी विचारणार एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय महाराष्ट्रात पृथ्वी मिसाईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.